त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. महत्वपूर्ण मॅच. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि अधिरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. भव्य दिव्य असं आयोजन आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज बघता बघता ही क्रीडा स्पर्धा एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. चला मॅच चालू करा. लेट्स प्ले. चांगली मॅच आहे. RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे आणि टॉस जिंकून पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. अधिरा सत्यविनायक कामोटे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर धीरज, स्ट्राइक एंडला करण. आज या मॅच वर देखील महत्वाच्या नजरा असणार आहेत. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल तिकडे पोहोचलेत. रन सिंगलने खातं ओपन केलं गेलंय. चांगली मॅच RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. आज वडाळाकर देखील इकडे खूप वर्षापासून वडाळ्याचे देखील प्रेक्षक वर्ग खूप चांगलं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात तिकडे देखील क्रेज पाहिला गेलाय आणि आज याही मॅच मध्ये सर्वांच्या नजर आहे स्ट्राइक एंडला सागर मटकार. अधिरा सत्यविनायक कामोटे बॅक टू बॅक 2 वर्ष वायचषकावर देखील नाव कोरलं गेलं या नावाने आणि खूप चांगली कामगिरी करत असताना अगदी एक त्यांच्यासाठी सतीश शिंदे यांनी सांगितलं की 10 जेवढे वर्ष वायकट्टा झाले त्याही वर्ष आमची वायकट्ट्याला एंट्री म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी संघाची पाहिली गेली आहे. पण जिंकायचं होतं आणि ते स्वप्न पूर्ण केलं. या बॉलवर देखील बॅक टू बॅक चांगलं रन्स तिकडे करणने आणि सागर मटकरचं कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. रन 2 मिळतील. खूप चांगलं कॉलिंग दिलं. तीन रन झाले धाफलकावरती. या बॉलवर देखील फटका फसला गेला आणि सागरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थोडी घाई केली सागरने आणि मैदानाच्या बाहेर बॉक्स आउटच्या रूपमध्ये मात्र सागर मटकरची विकेट जातीये. तीन रन आणि 1 विकेट माघारी परतले गेले. थोडी चुकी झाली. न्यू बॅटर आपण पाहिलं तर प्रज्ञेश शिंदे पदी येतात. अजून एक अनुभवी बॅटर इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका बसला गेला. पुन्हा एकदा कॉल दिला गेला आणि यस नो यस पण तिकडे रन 1-1 रन 1-1 बॉल 1-1 मॅच अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्वाचं. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण आपल्या टी शर्ट घेऊन जायच्या आहेत. आई एकविरा वर्सेस स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज आपल्या टी शर्ट घेऊन जा मित्रांनो. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. दिवेश तिकडे आहेत इन ऍक्शन मध्ये आज अधिरा सत्यविनायक कामोटे संघासाठी.
लगातार 3 बाउंड्रीज मारले तर 1,500चं प्रथम पारितोषिक असणार आहे. जर लगातार 3 विकेट घेतले तरी 1,500चा कॅश प्राइज असणार आहे. सतीश शिंदे मिडन ओव्हरला देखील 1,000 रुपयाचा असणार आहे. पहिली ओव्हर संपली आणि 6 रन झालेत बॉलिंगसाठी. आकाश गुराव बल्ली येतात. अधीरा सत्यविनायक कामोटे संघासाठी एक चांगलं क्रिकेट ते खेळलेत आणि खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळत असताना आज एक अनुभवी खेळाडू आहेत. श्री स्वामी समर्थ मिराकल आणि एकविरा संघ आपले टी शर्ट घेऊन जा. चांगली क्रीडा स्पर्धा आज कुर्ला परिसरात आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन. याबरोबर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल आपण पाहिलं तिकडे जयेश आहेत आणि एक रन खूप महत्वाचा असणार आहे. प्रथम क्रमांक तब्बल 66,666, द्वितीय क्रमांक 44,444. आकर्षक ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील कॅश प्राइज, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट साठी देखील एक चांगलं कॅश प्राइज आहे 3,000चं आणि खूप चांगली ट्रॉफी आहे. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं आकाशने. मागे निखिल होते, थोडे स्किड झाले. अधीरा चषकाचा आज पहिला दिवस आहे. आज खुल्या गटातील सर्व मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कुर्ला स्टेशनच्या अगदी बाजूला असलेली क्रीडा स्पर्धा आणि यावर देखील एक स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे हार्दिक होते आणि रन सिंगल मेल. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आकाश. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर प्रज्ञेश पदी. या बॉलवर देखील एक्स्ट्रा रन्सने आपण पाहिलं तिकडे स्कोर पुढे जाईल आणि एक रन खूप महत्वाचा आहे. आरएम रेम्बो त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं गेलंय. छोटं ग्राउंड आहे त्यामुळे ग्राउंडवर मध्ये खेळण्याची वेगळी मजा आहे. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. या बॉलवर एक चांगला बॉल पण तिकडे व्हाईट बॉल. थोडीफार मॅच अंत चालू आहे आणि एक्स्ट्रा रन्स ते पूर्णपणे स्कोर थोडा वरती गेला. 14 रन झाले. 2 ओव्हर संपल्यात. बॅटिंग करायची असताना आरएम रेम्बो. चौदा रन झालेत बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलिंग साठी निखिल येतात आणि निखिलला पण माहिती आहे की एक इम्पॉर्टंट ओव्हर आहे. यामुळे देखील बॅटची आतली काढा घेतली गेली. थोडा मॅच आपण पाहिलं तर अधीरा सत्यविनायक कामोटे संघ देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. त्यांना पण माहिती आहे की 30-35 ग्राउंडवर आपण चेस करू शकतो.
पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस तिकडे पाहायला मिळतात. पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर वैद दिलन ओमकार मालाड संघाने एक चांगली कामगिरी केली आहे. तो संघ मात्र पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. एक चांगला फटका प्रज्ञेश यांच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग केलं गेलं. एक सिंगल रन. इकडे पण टॅप केलं गेलंय आणि सिंगल रन. बॉक्स आउटच्या रूममध्ये आपण पाहिलं तिकडे मैदान सोडावं लागेल. थोड्या वेळासाठी टॅप वाटलं वाटत करणला इकडे बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर विरा. सतरा रन झालेत आणि मॅच विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी आता पुन्हा एकदा अधीरा सत्यविनायक कामोडी संघ देखील मॅच मध्ये निखिल बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला विरा येत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत. सायन परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक गटात देखील जागा मिळवली आहे. या बॉलवर मॅच यश घेतली गेली आणि चान्स आहे तिकडे. बॅटर आउट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. गुड बॉलिंग निखिल. चांगली बॉलिंग पाहिली गेली आणि आज अधीरा चषकामध्ये संपूर्ण शिंदे परिवाराचं देखील तेवढाच मुलाचा वाटा. मला पहिलं वर्ष अजूनही आठवतं. अगदी रात्री 3-2:30 वाजता देखील वहिनी स्वतः होत्या आमच्या आई या टुर्नामेंटसाठी आवर्जून येतात. विकेट गेल्यानंतर या बॉल देखील बीट केला गेला आणि बॅक टू बॅक 3 विकेट. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली निखिलने. अगदी चांगलं स्पिन बॉलिंग पाहिली गेली निखिल. त्यानंतर हार्दिकने देखील एक चांगलं कमबॅक केलं गेलं. विकेट थोडेफार इकडे मैदानाच्या बाहेर गेले गेले आणि त्यानंतर हार्दिकची देखील ही ओव्हर सुरुवात चांगली पाहायला मिळाली. बॉलिंगसाठी हार्दिक या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली बॉलिंग केली अधीरा सत्यविनायक कामोडी. निखिल एक टर्निंग पॉईंट ठरला. निखिलने एक चांगली ओव्हर टाकली आणि मॅच मध्ये कमबॅक केलंय. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं गेलं. डॉट बॉल. गुड बॉलिंग हार्दिक. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज घेतली गेली आणि थर्ड अंपायर.
हॅलो हॅलो ए माईक काय आवाज कर ना थोडा. ए कपडे हा कर कर. आणि सगळी फेरीतील शेवटची मॅच स्वामी समर्थ मिराकल आणि त्यांच्या विरुद्ध आई एकवीरा. टॉससाठी या सचिन टुकरुल घाटी आणि त्यांच्या विरुद्ध वरळीची अजून एक चांगली स्टारकास्ट आई एकवीरा अंधेरी वरळीची देखील एक चांगली स्टारकास्ट. आणि आमचे टॉस केला जाईल आमचे मित्र आदित्य आणि किशोर विनंतीला मान देऊन इकडे दाखल झालेत. महत्वाच्या मॅचचा टॉस आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे आदित्य आणि किशोरजी. आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. साखळी फेरीचा शेवटच्या मॅचचा टॉस आई एकवीर आणि त्यांच्या विरुद्ध स्वामी समर्थ मिराकल. हेड्स सचिन टॉस जिंकला डिसिजन काय असेल आणि ओव्हरऑल या टुर्नामेंट विषयी दोन शब्द ऐकेल. टॉस जिंकून आम्ही पहिली फिल्डिंग करणार आहे आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं गेलं टुर्नामेंट मागच्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो आणि सेमीला हरलो होतो पण यावर्षी नक्कीच फायनल यायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सचिन. आपणास देखील आमच्यासोबत ओमकार आहेत वरळीचे. आज एक चांगली स्टारकास्ट घेऊन ओमकार दोन शब्द ऐकले क्रीडा स्पर्धेविषयी कारण की एवढं चांगलं आयोजन LED स्क्रीन वगैरे ट्रॉफीज वगैरे उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे सतीश दादांनी. आम्हाला चक्री पद्धतीला हे दिला म्हणून धन्यवाद. क्या बात आहे. ओमकार पण सध्या फॉर्मला आहे. सिरीज फ्रीज वगैरे मिळवलंय. सो ऑल द बेस्ट ओमकार. वरळीची एक चांगली टीव्ही पण मिळवले आणि चांगले खेळाडू आहेत. मॅच 23 चा टार्गेट आहे. सुरुवात झाली दुसऱ्या नावाला. बॅटिंग साठी आकाश गुरव त्या सोबतीला दिवेश पारावे येत आहेत. बॉलिंग साठी समित येत आहेत. एका दुसरी विकेट झाली तर रेनबो संघ देखील मॅच एंड वर दिवेश सोबतीला आपण पाहिलं आकाश गुरव बल्ली. आदित्य साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आदित्य साहेब आपण या. सतीश शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन आज या टुर्नामेंटसाठी सर्व त्यांचे मित्र आवर्जून उपस्थिती दाखवतात आणि मित्रासाठी आज आमचे सागर पावशे पण आवर्जून इकडे उपस्थित राहिले. त्यामुळे मित्रासाठी आज टुर्नामेंटला जावं लागतं. आणि किशोरजी आपण पण आलात. आदित्य आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. समित चव्हाण येतात बॉलिंगसाठी. एक चांगले स्पिनर आहेत. मॅच थोडीफार
छोटं टार्गेट आहे, पण कुठलंही टार्गेट छोटं मोठं नाहीये. मॅच कुठलीही कधी फिरू शकते. या बॉल देखील दिवेशने अगदी हलक्यात आणि ढकललं गेलं. रन सिंगल. स्ट्राईक एंडला आकाश गुराव. अधीरा सत्यविनायक कामोटे संघासाठी एक की फॅक्टर बॅटर म्हणून आकाश गुराव बल्लीची नेहमीच ओळख राहिली आहे. मग बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग यावर्षी कल्याण प्रीमियर लीग देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. लाचीवर कृष्णाची नेहमीच कल्याण प्रीमियर लीगची लक्षात राहील आणि खूप चांगलं क्रिकेट तिकडे पाहायला मिळालं. अधीरा संघाने तिकडे पण चांगला खेळ केला आणि फायनल गाठली होती. द्वितीय क्रमांक पटकावलं. 22चं टार्गेट आहे. सिंगल डबलने मॅच चांगली सुरुवात केली आहे टीम. 23चं टार्गेट आहे. मॅच चांगली सुरुवात केली आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे सागर होते. सिंगल रन. पहिली ओव्हर संपली आणि रन झाले आतापर्यंत 8 रन. 18 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. प्रथम क्रमांक तब्बल 66,666, द्वितीय क्रमांक 44,444. आकर्षक अशा ट्रॉफीज आहे. उद्या मुंबई पोलीस आणि सर्व आमचे ऍडव्होकेट्स यांची देखील एक मॅच इथे ठेवली आहे. 23. ओके ओके. आणि मॅच थोडीफार आता आपण पाहिलं तर इकडे बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अक्षय गुरव येत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फ्लिक केलं गेलं रन तिकडे. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. प्रज्ञेश तिकडे आहेत आणि 2 गुरव आता आमने सामने. अक्षय गुरव, आकाश गुरव. आता बघूयात. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल थोडा मिस झाला. प्रज्ञेश थोडा बॉल आपण पाहिलं मिस झाला, बट सिंगल रन मिळेल आणि आता मॅच मध्ये टीम अधीरा सत्विनायक कामोटे संघाने पण एक चांगलं पकड निर्माण केली आहे. या बॉलवर मोये मोये आणि फनी व्हिडिओ थोडी बघायला मिळाली. रन्स अगदी 2 रन. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. एक एक रन, एक एक मॅच. या बॉलवर देखील बोल्ड आउट स्वरूप मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. चांगला बॉल पाहिला गेला अक्षय गुरवचा आणि इकडे परफेक्ट बॉल. लेग स्टिक मात्र तिकडे उडवली गेली आणि बॅटर मैदानाच्या बाहेर जावे लागेल. दिवेश पारावेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर ऋतिक येत आहेत. बारा बॉल मध्ये 8 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 8. बारा बॉल्स मध्ये 8 रनची गरज आहे.
बॉलिंगसाठी अनिकेत. अनिकेतच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉल मध्ये 8 रनची गरज. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 12 बॉल 8. पहिलाच बॉल इकडे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स आणि 1 रनने स्कोर पुढे जाईल. रन झाले आतापर्यंत 15. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. तिकडे आहेत विरा. बॉल अडवला गेला पण तिकडे रन सिंगल. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं चांगलं. ऋतिकच्या बॅटमधून आपण पाहिलं तर टायमिंगला बाउंड्री आली आहे आणि मॅच आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास नाव कोरलं गेलं टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. चांगलं टायमिंग केलं गेलं ऋतिकने. फक्त एका धावेची गरज आहे. या बॉलवर देखील विनिंग स्ट्रोक आणि मॅच जिंकले अधीरा सत्यविनायक कामोटे. वेल प्लेड. अभिनंदन टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. आकाशने चांगलं स्माइल केलं. ऋतिकने पण स्माइल केली की मॅच जिंकले. अभिनंदन. हँडशेक करायचे सर्व प्लेयर्सने. मित्रांनो जे टीम्स उद्या पण इकडे खेळणार आहेत त्यांनी पण याची नोंद घ्या की हँडशेक करा.